वैष्णव वंदे जगद्गुरुं यस्य सर्वाणि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं। काल आपण 13वा अध्याय 19व्या श्लोकापर्यंत पाहिलं आणि त्यात 19व्या श्लोकापासून भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हाच विषय वेगळ्या प्रकाराने आता भगवान समजून घेतात. 19व्या आता पुरुष आणि प्रकृती अशा दोन संज्ञा वापरल्या. पुरुष म्हणजे सच्चिदानंद परमात्मा आणि त्याच्या आधाराने राहणारी ती प्रकृती आणि मग त्या प्रकृतीपासूनच सगळ्या गुण आणि पंचमहाभूत आणि पुढे सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे असं तू जाण असं भगवान सांगितलं. भगवान सांगतात 19 कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. आपण 21-22 पण घेतलं होतं मला वाटतं. 20व्यात हे बघितलं कार्य आणि त्याचं करण म्हणजे त्याच्यासाठी जे साधन जे वापरले ते करण झालं आणि त्याचा हेतू म्हणजे त्याचं जे कारण आहे ते म्हणजे प्रकृती. म्हणजे कोणतेही कार्य जे होतं त्याचं कारण ही प्रकृती आहे. कारण सच्चिदानंद परमात्म्यात पुरुषात काही क्रिया होण्याचा संबंध नाही. कारण ते एकसंध सर्वव्यापी सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे त्याच्यात काही क्रिया होणं म्हणजे बदल हे शक्य नाहीये. त्यामुळे जे काही विकार दिसतात किंवा जे काही कार्य दिसतं ते प्रकृतीच्या आत होत असतं. त्याच्यानंतर आपण 21वा ही बघितला उपद्रष्टा हनुमंताच्या भरता भोगता महेश्वरा हा 22वा ही आपला झाला होता. आता 23व्यात भगवान सांगतायत एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. म्हणजे जो पुरुष जो ज्ञानी महात्मा पुरुष आणि प्रकृती यांना व्यवस्थित जाणतो म्हणजे क्षेत्रज्ञ विवेक ज्याचा झालेला आहे आणि प्रकृतीला त्याच्या गुणासह म्हणजे जे गुणही सह म्हटलेलं म्हणजे त्या गुणासह प्रकृतीला जो जाणतो तो वर्तमानात राहून सुद्धा म्हणजे तो व्यवहार करताना दिसतोय. सगळी वर्तमान याचा अर्थ वर्त म्हणजे वागणं म्हणजे काही म्हणजे वागत असताना म्हणजे काही कार्य त्याच्याकडनं होताना दिसत असताना तो विचरण करताना दिसत असताना ही त्याला त्या या मायेचा काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळे तो नस भूयोभिजायते म्हणजे तो त्याला पुन्हा भूयो म्हणजे जन्म पुन्हा त्याला काही येत नाही. म्हणजे जन्म मायेच्या पलीकडे गेला, जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली, मुक्तीला प्राप्त झाला, परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. आता 24व्या श्लोकात सांगतायत ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. आता हे जो ही जी स्थिती आहे ब्राह्मी स्थिती की जिथे प्रकृतीपेक्षाही पुरुष वेगळा आहे आणि आपण हे त्या पुरुषाचेच ते पुरुषच हे खरं आपलं अस्तित्व आहे हे कळतं. तर ते कशाने कळतं हे भगवान आता पुन्हा सांगतायत की ध्यानेन मात्मनी पश्यन्ति म्हणजे त्या परमात्म्याचं ध्यान ते आत्मनी
पश्चंती म्हणजे स्वतःतच म्हणजे हम्म, स्वतःच्या आत म्हणजेच हृदयस्थानी म्हणजे आपण स्वतः हे म्हणतो तेव्हा तो अहंकार आपला इकडे असतो. तिथे म्हणजे या हृदयस्थानी त्या परमात्म्याचं ध्यान करतात आणि अ, कशाच्या योगाने तर आत्मना म्हणजे इथे मन जे शुद्ध झाले निश्चयात पोचले म्हणजे शुद्ध बुद्धीच्या अवस्थेत असलेलं अंतःकरण तत्व त्यांनी त्याचं ध्यान करतात. अं, दुसरे काही जण असतात म्हणजे हा ध्यान योग झाला. 6व्या अध्यायातला जो योग सांगितलेला आहे तो ध्यान योग झाला. दुसरे जे अन्य म्हणजे इतर जे असतात सांख्येन योगेन म्हणजे सांख्य योगाच्या द्वाराने आणि काही त्याच्यापेक्षाही वेगळे आहेत ते कर्मयोगाच्या द्वाराने मला प्राप्त करतात म्हणजे त्या परमात्म तत्वाला प्राप्त करतात. सांख्य योग म्हणजे त्यात पूर्ण हा क्षेत्रज्ञच विवेक आहे. त्याच्यात प्रकृतीचे विविध गुण गुणविभाग केलेले आहेत. सांख्य म्हणजे त्यांचं सांख्य याचा अर्थच वर्गीकरण करतात आणि ज्याच्या योगाने वर्गीकरण होतं तीच संख्या म्हणून अंकांना आपण संख्या असं म्हणतो. तर त्या सांख्य योगाने ज्ञानयोगाने किंवा कर्मयोगानेही माझी प्राप्ती करून घेता येते. ज्ञानयोगाने कर्मयोगाने किंवा ध्यानाने प्राप्ती करून घेता येते जेव्हा ते आपण म्हणतो तेव्हा या तिन्ही योगाचा परिपाक आत्मज्ञान होणं हाच आहे. आत्मज्ञान होणं म्हणजे क्षेत्रज्ञ विवेक होणं आणि म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि त्याच्याही पुढची पराभक्ती आहे. त्याच्यासाठी केवल आणि केवल भक्ती मार्ग पहिल्यापासून पाहिजे. त्याच्या पुष्टीकरता ज्ञानमार्ग हवाय, कर्ममार्ग हवाय, सांख्य मार्ग हवाय की जेणेकरून ते परमात्म्याचं वास्तविक जे स्वरूप आहे त्याचा पूर्ण आपल्याला परोक्ष तरी ज्ञान व्हावं आणि त्याच्याबद्दलचं प्रेम वाढावं हा त्याच्यातला उद्देश आहे. पण मागेही पाहिल्याप्रमाणे ज्ञान होणं हा मुक्ती होण्याला पर्यायवाची शब्द आहे. त्यामुळे कर्मयोग केल्यावर ज्ञान मिळतं का तर आपण ह्याच्या परस्पर विरोधी आपण विचार आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. पण शास्त्रात परस्पर विरोध नाहीये. ज्ञान हे साक्षात कारण आहे मुक्तीसाठी. कारण परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानात बदललं की तीच मुक्ती आहे. कर्म हे चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाची प्राप्ती करून म्हणजे साक्षात कारण न होता सपोर्टिंग कारण आहे म्हणता येईल. अशा योगेने तो म्हणजे कर्मयोगाने जरी गेलं तरी ज्ञानप्राप्ती हाच मुक्ती म्हणजेच मुक्ती असल्यामुळे ज्ञानाचे प्राप्ती हे कोणत्याही योगात ज्ञानाची प्राप्ती होणं ही पायरी आहेच. कारण ज्ञानाची खरी प्राप्ती याचाच अर्थ तो ज्ञानाचा अनुभव म्हणजे स्वतःच ज्ञान होणं म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा स्वतःच्या अनुभव येणं हे आहे. आता पुढे सांगतात भगवान. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातिरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणः. म्हणजे याखेरीज जे अन्ये त्वेवम अजानंत म्हणजे न जाणणारे असे जे असतात म्हणजे ज्यांना ती शुद्ध बुद्धी प्राप्त झालेली नाहीये असे जे असतात. आता कोणाला इथे शंका येईल की आधीच्या श्लोकात भगवानांनी ध्यान योग सांगितला, सांख्य योग सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग कसा नाही सांगितला. तर ध्यानेनात्मनी म्हणजे काय तर आपल्या हृदयाच्याच ठिकाणी मन ईश्वराचं ध्यान करणं हाच तर भक्तियोगाचा परिपाक आहे. कारण भक्तियोगात 8व्या श्लोकात आपण पाहिलं की भगवान सांगताय
मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. म्हणजे ध्यान हा भक्तियोगाचा भाग आहे. ते प्रेमाने ध्यान झालं पाहिजे. आणि सांख्ययोग म्हणा, तो पण शांत भक्ती आहे. कारण ईश्वराचं स्वरूप जे सर्वव्यापी स्वरूप आहे, निर्गुण निराकार स्वरूप आहे, त्याच्यापर्यंत त्याच्याबद्दल ती भक्ती असल्यामुळे तोही शांतरसाने भक्तियोगच आहे. आणि कर्मयोग हा ईश्वराज्ञेचं पालन या दृष्टीने दास्यभक्ती उपासनाच आहे. तर यापैकी जर कोणी काही करत नसेल, तर त्यांचं काय होतं, तर अन्ये त्वेवम जानन्तः म्हणजे ते मला बाकीचे पुरुष मला न जाणून श्रुत्वा नेभ्य उपासते. म्हणजे अ, अनुभवगम्य अशा साधनेपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. पण ते तरी त्यांनी नुसतं थोरामोठ्यांच्या कथा ऐकल्या. आपण म्हणजे सदा संतांपासी जावे, त्याजवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांनीही कष्ट दूर होते म्हणतात मोठे महाराज म्हणजे टेंबेस्वामी महाराज. तर असा कर्मयोग काय आहे, ध्यानयोग काय आहे किंवा सांख्ययोग काय आहे, एवढं कळण्याची जरी बुद्धी समजा नसली एखाद्याची, तरी पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे ज्ञानी आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, त्यांचं सहज बोलणं जरी ऐकलं, त्यांच्या सहवासात राहून, त्यांचा प्रत्यक्ष सहवास म्हणा किंवा त्यांच्या वाङ्मयाचा सहवास, कळतंय नाही कळतंय याचा न विचार करता ते जर वाचत राहिलं, तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी काही उपासना दिली ती श्रद्धेने करत राहिली, तर तसं त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचं बोलणं प्रमाण मानून जे पुरुष वागतात, तर तेही मुक्त होतात हे भगवान सांगतात. हे मुद्दामून ह्या हे जे साधन बाकी सगळ्या साधना नंतर मुद्दाम सांगतायत हे गुरु उपासना आहे. ही 25व्या श्लोकातलं साधन ही गुरुभक्ती आणि गुरु उपासना विशेष करून सांगितलेली आहे, की तुमची जी योग्यता आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक तुम्हाला जर गुरु उपासना तुमच्याकडनं घडली, त्याच्या आधी ईश्वर कृपेने जर गुरु प्राप्त झाले, तर त्यांनी ते होऊ शकतं. आचार्य महाराज विवेक चूडामणीत सांगतात, की दुर्लभत्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि महापुरुष संशया म्हणतात ते. संश्रया म्हणजे दुर्लभ या जगात सर्वात दुर्लभ काय आहे तर मनुष्यत्व आहे. माणसाचा जन्म मिळणं, मुमुक्षत्व मिळणं म्हणजे मोक्षाची अ, अ, इच्छा आणि ती सतत राहणारी. ती थोडा वेळ आता मोक्ष मिळावा म्हणून जप केला आणि थोडा वेळ बाह्य विषयांसाठी जप केला आणि त्याच्यानंतर बाह्य विषयांसाठीही नाही आणि मोक्षासाठीही नाही. त्या बाह्य विषयातच अडकून राहिलो. ही जी म्हणजे मी माझ्याबद्दल बघतोय आता जी अवस्था आहे, त्याला मुमुक्षत्व म्हणत नाहीत. हे स्मशान वैराग्य उपयोगी नाही. मुमुक्षत्व म्हणजे जसं मागे आपण गोष्ट पाहिली, की रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं, "तुम्ही ईश्वर पाहिलाय ना, तर मलाही दाखवा." तर त्याला म्हणतात, "चल गंगेच्या इथे जाऊ." आणि गंगेत त्याला खोल अशा पाण्यात नेतात आणि त्याचं डोकं पाण्यात दाबून धरतात. तो तडफडून, "अरे हे काय करता?" म्हणून एकदम हे करतो. तेव्हा ते म्हणतात, "अशी जेव्हा तळमळ लागेल, तेव्हा ईश्वराची प्राप्ती होईल, ईश्वराचं दर्शन देईल." तर पाण्याविणं मासोळी तैसा तुका तळमळी, तेव्हा त्या तुकाराम महाराजांना दर्शन झालेलं आहे. तर मुमुक्षत्व तसं पाहिजे. तळमळ, तडफड ही जीवाची झाली पाहिजे. तेव्हा तर तसं मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया. त्या महापुरुष संश्रयांनी जी आपली योग्यता आहे त्याच्यापेक्षा पुष्कळ पुढच्या लेव्हलला ते केवळ त्यांच्या दृष्टिपाताने किंवा त्यांच्या संकल्पाने किंवा त्यांनी दिलेल्या मंत्राच्या अ, अ, उच्चाराने ते
क्षणात त्याची स्थिती पालट करू शकतात आणि यालाच शक्तिपात म्हटलेलं आहे. तर 25व्यात हे गुरूंचं महात्म्य सांगितलंय. जरी आपल्याला ते काय सांगतायत ते न कळलं तरी त्यांची आज्ञा पालन करून त्यांनी सांगितलेली जरी उपासना केली आणि त्यांनी केलेला उपदेश जर ऐकला, वाचला, तरीही तो पुरुष सुद्धा मृत्यू अ, मृत्यूपासून वाचतो म्हणजे संसारातनं तो मुक्त होतोय. आता 26वा श्लोक. यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजंगमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. आता क्षेत्र सांगितलं, क्षेत्रज्ञ सांगितलं. कुठेही थोडीही शंका यात राहू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. प्रवक्ष्या मी मागच्या एका श्लोकात म्हटलेलं आहे. पुन्हा तुला हे विशेष प्रकारे सांगतो म्हणतात. हा एकच अध्याय काल पण आपण पाहिलं की हा एकच अध्याय असा आहे की भगवान परत परत सांगतायत. नाहीतर भगवंतांची वाणी शब्द म्हणजे त्यांच्या आधीच्या अवतारातला त्यांचा जो बाणाबद्दल आहे, एकबाणी एकपत्नी वृत्ती, तसं इकडे पण एकदा भगवान सांगतायत ते परत रिपीट त्यांनी कुठे पुनरावृत्ती त्याची केलेली नाहीये पूर्ण गीतेत. पण फक्त या 13व्या अध्यायात ते पुन्हा सांगतो, विशेष करून सांगतो. मग पुन्हा वेगळे आधी क्षेत्रज्ञ म्हणून सांगितलं, आता पुरुष प्रकृती म्हणून सांगतो. याचं कारण असं की कालही आपण पाहिलं की हा अध्याय समजायला कठीण आहे. कारण का कठीण आहे की मायेतल्या पदार्थ सगळे जे आहेत ते क्षेत्र आहेत आणि त्याच्यापासून क्षेत्रज्ञ आत्मस्वरूप वेगळं आहे. हे समजून घेणारी जी बुद्धी आहे ती पण मायेच्या आतली आहे. त्यामुळे हे कळायला कठीण आहे. मग मायेच्या आत असलेल्या बुद्धीने मायेच्या पलीकडे असलेला परमात्मा दिसतो कसा? तर ती बुद्धी एका लेव्हल पर्यंत आली की त्या बुद्धीचं बुद्धित्व किंवा तो अंतःकरण तत्व तयार होण्याचा अहंकार हा लुप्त होतो आणि परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे आपण असं म्हणू की एखादं अमृताचं तळं आहे. तिथे जायचा जो मार्ग आहे तो काही अमृताचा नाहीये. तो काट्याकुट्यांचा असेल किंवा तो अ, अ, छान अगदी मऊ वाळूचा भक्तिमार्ग असेल, कसाही असेल. पण तो मातीचा आहे आणि दुसराही मार्ग मातीचा आहे. मग त्या मार्गाने जाऊन ईश्वर मिळणार नाही, ते अमृत मिळणार नाही, असं जर म्हणत बसलं तर ते अमृत प्राप्त व्हायचंच नाही. तो मार्ग त्या अमृताच्या पर्यंत जातो आणि म्हणूनच ज्ञानही तिथे सोडावं लागतं. तेव्हा तो आत्मानंदाचा खरा म्हणजे खऱ्या ज्ञानाचा अनुभव तिकडे येतो. जेव्हा शाब्दिक ज्ञानही तिकडे सुटणार आहे. तर अशा रीतीने म्हणून आता भगवान पुन्हा एकदा सांगतायत की पुरुष हा तो क्षेत्रज्ञ आहे. तो अंतर्यामी रूपाने आणि सर्वव्यापी रूपाने सर्वत्र आहे आणि बाकी सगळे जे विकार दिसतात ते प्रकृतीत दिसतात. पण तरी त्याच्यापेक्षा वेगळं काही आहे का? अशी शंका मनात उत्पन्न होऊ नये म्हणून भगवान पुन्हा एकदा आता सांगतायत 26व्या श्लोकात की यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम. म्हणजे संजायते म्हणजे स्थावर जंगम जे म्हणजे प्राणी आहेत किंवा वस्तू आहेत किंवा जड आहेत. आपल्या इथे जड जरी असलं तरी त्याच्यात जीव आहे. स्थावर अधोगती हे आपण मागे बघितलेलंच आहे. तर हे सगळं जे उत्पन्न होणार आहे किंवा उत्पन्न होत आहे ते सगळं क्षेत्राचाच भाग आहे. आणि क्षेत्र ही उत्पन्न होण्याला क्षेत्रज्ञाशिवाय ते उत्पन्न होऊ शकत नाही. आणि हे क्षेत्र असं आहे की त्याचा क्षेत्रज्ञ असा आहे की तोच शेतकरी आहे, तोच पाऊस आहे, सगळं काही तोच आहे. तर त्यामुळे सगळा जो विश्वाचा पसारा आहे तो या क्षेत्रज्ञाच्या वर क्षेत्राच्या आभासानेच तयार झालेला आहे हे भगवान या श्लोकात आपल्याला सांगतात.
आता हे सांगितल्यावर क्षेत्रज्ञ विवेक झाल्यावर आत्मानंदाची प्राप्ती होते. हा जो सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्समध्ये एखाद्याला वाटेल की ठीक आहे, विश्वात हे असं हे सगळे मायेच आहे. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मला कुठे प्राप्ती झाली? तर हे शब्दज्ञान होणं वेगळं, पण खरं जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा सर्वत्र परमात्म्याचा अनुभव असल्यामुळे सर्वत्र समदृष्टी होते आणि हे जाणवून देण्यासाठी पुन्हा एकदा भगवान सांगतायत. आपण मागेही पाहिलं. अ, आधी श्लोक घेऊ आपण आणि आपण पुन्हा पुन्हा बघू. भगवान एक गोष्ट आवर्जून परत वेगवेगळ्या अध्यायात पुन्हा पुन्हा सांगतायत ती या श्लोकात आलेली आहे ती ती आपण पाहू. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. वा. समम सर्वेषु भूतेषु हे पुन्हा पुन्हा भगवान सांगतात. समम सर्वेषु भूतेषु सर्व भूत इथे रथात सर जसाच्या तसं दोनदा आलेलं दोनदा आपण पाहिलं गीतेत आलंय. सर्व भूतांच्या ठिकाणी समभाव. आता पुन्हा समभाव म्हणजे सगळे सारखे आहेत. पण एखादा शुष्क ज्ञानी असेल सगळ्यांच्या ठिकाणी समभाव म्हणजे ही सगळी माया आहे. म्हणजे कुठेतरी त्याला कमीपणा दिला असं झालं. पण सम याचा अर्थ आपण मागे बघितलं तसं सम याचा अर्थ जे विकारांनी विषमता आलेली ती तिथे तो पाहत नाही. त्यामुळे समस्थिती हीच आत्मानंदाची स्थिती आहे. त्यामुळे ती समता म्हणजे म्हणूनच समाधी म्हणतात. समाधान म्हणजे त्या सम आत्मतत्वावर आपल्या चित्ताचं आधान राहणं याला समाधान म्हणतात. जे तुकाराम महाराज म्हणतात, वाढिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि त्याच्यानंतर म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान म्हणजे त्या ईश्वराचं आधान म्हणजे त्याच्यावरच मय्येव मला आधस्व म्हणतात तसं त्या सच्चिदानंद रूपावरच आधान ठेवून राहावं. जोपर्यंत ते आधान राहत नाही तोपर्यंत ठेविले अनंते तैसेची राहावे याचा पूर्ण व्यवहार करणं हे चुकीचं ठरू शकतं. जी अजगर वृत्ती सांगितलेली आहे की यदृच्छा लाभ संतुष्टा ते केव्हा जेव्हा चित्ती असू देवे सम आधान इथपर्यंत आपण पोचतो तोपर्यंत सम आधान ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि व्यवहारातला जो कर्मयोग सांगितलाय ते पण ईश्वराची ठेविले अनंते म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या नोकराला की तू तुझ्या मालकाने तुला ठेवलं तसा राहा म्हणजे तुला सगळं चांगलं मिळेल. म्हणजे ठेविलंय म्हणजे एका ठिकाणी बसले असं नाही. ठेविलंय म्हणजे त्याचे जे नियम त्यांनी सांगितलेत म्हणजे शास्त्राने वागावं, धर्माचरण करावं हे जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे राहणं तो प्रयत्न करणं हेच खरं ठेविले आनंद आहे. थोडासा हा विषयाच्या पुढे गेलं पण सम आधान ह्याच्यावरून ते आलं. तो सम भाव म्हणजे सर्वत्र ईश्वर भाव आहे. तर समम सर्वेषु भूते सर्व भूतांच्या ठिकाणी सम ईश्वर भाव आहे. म्हणजे जे दैत्य आहेत, जे दुसऱ्यांना त्रास देणारे आहेत, त्याच्या अंतर्यामीही परमेश्वर आहे ही त्यांची भावना असणारे असे ते महात्मे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठानाम परमेश्वर हे सांगितलं. आणि विनश्यसु अविनश्यंतम म्हणजे नाशरहित असे ते आहेत. कारण म्हणजे नष्ट होणाऱ्या सगळ्या विनश्यस्तू म्हणजे नष्ट होणाऱ्या पदार्थामध्ये सगळ्या पदार्थामध्ये परमेश्वर अंतर्यामी जो आहे तो अविनाशी स्वरूपाने स्थित आहे. म्हणजे त्यांची शरीरं जरी गेली तरी त्यातला अंतर्यामी परमेश्वर स्वरूप आहे. त्याला त्याची काही त्याच्याबरोबर आत्मा मेला असं होत नाही.
तो तसाच अंतर्यामी स्वरूप ते तसंच राहतो. हे ज्याला कळतं, हे जो पाहू शकतो म्हणजेच याचा जो अनुभव घेऊ शकतो, तोच खरा अनुभवी म्हणजे तोच ज्ञानी आणि तोच त्या सच्चिदानंद परमात्म्यापर्यंत पोहोचलेला महात्मा आहे असं भगवान सांगतात. पुन्हा एकदा सांगतायत 28व्या मध्ये, समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्. पुन्हा एकदा सांगतायत म्हणजे अर्जुनाच्या मनावर ते इतकं ते कोरतायत की सम सम अवस्था सर्व ठिकाणी सम आणि चित्तात आत स्वतः ही सम अवस्था आणि तीच अवस्था सर्वत्र आहे. तोच परमेश्वर अंतर्यामी आहे. हा अभ्यास करायला सांगितलाय. अहम ब्रह्मास्मी हे जाणून घेतलं तरी वेदांतात सांगितलंय की त्याचा पुन्हा पुन्हा विचार करावा, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा चिंतन करावं. सगुण असेल निर्गुण असेल पुन्हा पुन्हा चिंतन झालं पाहिजे. किती झालं पाहिजे की पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येता कामा नये. म्हणजे काय, विस्मरण झालं तर पुन्हा पुन्हा स्मरण करावा हा विधी आहे. पण विस्मरणच झालं नाही तर मग पुन्हा पुन्हा स्मरण करणं हा विधीच होत नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी मागितलंय की ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. ती जी अवस्था आहे ती सम अवस्था आहे. आणि ती का राहू शकते, कारण आपलं विषयांकडे मन गेल्यावर ईश्वराचं कडनं चित्त बाहेर का जातं, कारण त्या विषयातही ईश्वर आहे ही भावना राहतच नाहीये ना आपली. तशी ज्याची भावता असते तो त्याचं त्या विषयांच्याकडे जरी लक्ष गेलं तरी ते विषय त्यांना बाधा देत नाहीत, कारण त्या विषयांच्या ठिकाणी तो परमेश्वर पाहतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, बहुतेक नामदेव महाराजांचंच आहे हे, तो की किंवा तुकाराम महाराजांचं असेल मला नक्की माहिती नाही. पण विषय तो त्यांचा झाला नारायण म्हणतात ते. म्हणजे काय, दोन्ही अर्थाने की फक्त नारायण हाच विषय झाला म्हणजे मन त्या नारायणाच्या स्वरूपानेच व्यापून गेलं, तिकडेच ध्यान आहे. किंवा विषय तो त्यांचा ज्ञान नारायण म्हणजे त्यांचं खाणं, त्यांचं बघणं, सगळीकडे त्यांना नारायणच आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सावतामाळी म्हणालेले आहेत. तर तसा तो विषय त्यांचा झाला नारायण असं झाल्यावर सगळीकडेच ईश्वर दिसतोय. सम अवस्थितत्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे, स्वतःच्या आत ईश्वर आहे आणि समान आहे. म्हणजे सुरुवातीला असं होतं, विभूती सांगितलेल्या आहेत म्हणजे ईश्वराचा जास्त प्रकाश तिकडे आहे ही पहिल्यांदा तयारी करून घ्यायची. त्याच्यानंतर जे जे भेटीचे भूत ते मानी जे भगवंत आहे, पण ते मानताना त्या म्हणजे ईश्वराची मूर्ती, गुरु, संत महात्मे इथे हे एक साक्षात ईश्वर आहे. पण ही लोक पण ईश्वर आहेत यांच्या अंतर्यामी. म्हणजे कुठेतरी तरतम भाव आधी साधनावस्थेत राहतो, पण जो पूर्णत्वाला गेलाय तिथे समम पश्यन् सर्वत्र समवस्थित ईश्वर म्हणजे त्याच्यात आत ईश्वर जो आहे तो सारख्याच प्रकारे प्रगटित आणि प्रगट असाच आहे. म्हणजे कुठे कमी नाही जास्त नाही. ह्या लेवल पर्यंत ह्या स्तरापर्यंत तो महात्मा पोचलेला आहे. आणि असा जो पोचतो तो महात्मा स्वतःचा नाश करून घेत नाही. न हिनस्ती म्हटलेलं आहे भगवंतानी. न हिनस्त्यात्मना आत्मानं म्हणजे तो हिन म्हणजे कमी करून घेत नाही स्वतःला किंवा नाश करून घेत नाही. म्हणजे मनुष्य जन्म फुकट तो घालवत नाही. मनुष्य जन्म फुकट केव्हा जातो, जेव्हा आपण परमेश्वर सोडून विषयांकडे जास्त लक्ष जातं किंवा थोडंही लक्ष जातं तरी तेवढा वेळ फुकट गेलेला आहे. पण हा तसा नाश होऊन देत नाही. तो त्या आत्मस्वरूपात स्थित राहतो आणि त्यामुळे त्याला परामगती म्हणजे परमगतीला तद्धाम परमम मम भगवान सांगणारच आहे. तिथे तो प्राप्त होतो. आता 29वा सांगताय, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः
पश्यति तथात्मानम् अकर्तारं न स अकर्तारं स पश्यति. वा वा. आता ते म्हणतात की असा जो पुरुष आहे ज्ञानी पुरुष तो की जो अ, प्रकृतैवच कर्माणि म्हणजे सगळी कर्म जी आहेत ती प्रकृतीकडून केली जातात. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मग कर्तृत्व नाही तर भोक्तृत्व नाही. त्यामुळे फलाची अपेक्षा गेली, त्याच्याबद्दलचा मीपणा गेला आणि ममत्व माझं म्हणणं पण गेलं. अशी त्याची स्थिती होते. कारण आत्मा अकर्ता आहे तो पाहतो. करण्याचं काम जे प्रकृती करते आणि मी स्वतः तो प्रकृती नसून म्हणजेच मी शरीर नसून, मन नसून, बुद्धी नसून किंवा माझ्या मनात येणारे इच्छा, द्वेष आदी भावना हे मी नसून, कारण हे सगळं तर प्रकृतीचे विकार आहेत. ते नसून मी तो आत्मा आहे आणि आत्मा हा तर अकर्ता आहे. हे जो पाहतो तोच खरा पाहतो, असं पुन्हा भगवान सांगतात. आता पुढे 30व्या श्लोकात सांगतात भगवान, यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. हं. आता एक्झॅक्टली केव्हा परब्रह्माची प्राप्ती होते, ईश्वराचा साक्षात्कार होतो किंवा तो जो साधक आहे, तो सिद्ध केव्हा होतो किंवा परमात्मा प्राप्ती त्याला केव्हा होते, हे सांगणारा हा श्लोक आहे. तर ह्या ह्याच्यात भगवान काय सांगतात, की यदा भूत पृथक भाव म्हणजे जे जन्माला आलेले आहेत, म्हणजे इथे यदा भूतम म्हणजे भूत ही पंचमहाभूत हाही अर्थ आहे आणि भूत म्हणजे जन्माला आलेले. ते जे जन्माला आलेले आहेत, त्यांचे जरी वेगवेगळे दिसणारे भाव म्हणजे त्यांचे प्रॉपर्टीज आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं वागणं किंवा त्यांची प्रकृती वेगवेगळी, या सगळ्यांच्या विविधतेत अ, पृथक भावम एकस्थम अनुपश्यती. हे सगळे भाव एकातच स्थित आहेत. म्हणजे एका परमात्म्याच्या आधारावरच आहेत. त्याच्यावरच अध्यस्त झालेले आहेत. जसं रज्जूवर सर्प अध्यस्त झाला, तर सर्पाच्या स्किनवरचे वेगवेगळे रंग वगैरे सगळंच दिसायला लागलं. त्याची जीभ वळवळणारी दिसायला लागली. पण ते सगळं जे काही रूप आहे, सगळे त्याच्यातले व्हेरिएशन्स जे आहेत, ते त्या रज्जूवरच त्या आधारानेच आहेत. तसंच परमात्म्याच्याच आधाराने हे सगळे वेगवेगळे भाव आहेत. आणि त्या परमात्म्यापासूनच यांचा विस्तार झालाय. म्हणजे भास पण झालाय तो त्या परमात्म्यापासूनच झालेला आहे. म्हणजे माया किंवा प्रकृती ही पण परमात्म्याचंच एक वेगळं असत किंवा मिथ्या त्याला म्हटलंय. म्हणजे तो भास जो झालेला आहे, तो भासही परमेश्वर रूप आहे. म्हणजे परमेश्वरापासूनच झालेला आहे. हा सगळा ब्रह्माचाच विस्तार. हे जग हे ब्रह्माचाच विस्तार असल्यामुळे ब्रह्मापासून वेगळं नाही. म्हणून नित्य लीला मानलेले आहेत. ज्ञानेश्वरांचा चिद्विलास आहे. चिद्विलास म्हणजे सगळ्या जगाला चितशक्तीचाच विलास त्यांनी मानलेला आहे. त्यामुळे अमुक एक माया म्हणजे परब्रह्मापेक्षा वेगळं असं मानून त्या अद्वैत सिद्ध करतानाच द्वैताचा जो आधार घ्यावा लागतो, तो ज्ञानेश्वर माऊलींना म्हणजे सर्व संत महात्म्यांना घ्यायला लागतच नाहीये. कारण त्यांच्यासाठी हा सगळा चितशक्ती विलासच आहे सगळं जग म्हणजे. तर त्यामुळे हा सगळा चितशक्ती विलास आहे आणि ब्रह्माचाच विस्तार सगळा आहे. हे ज्या क्षणाला त्याला लक्षात येतं, त्या क्षणी तो मुक्त होतो. त्यालाच त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे त्याचं ज्ञान होतो, तद्रूपच तो होतो.
आता पुढे अजून परमात्म्याचं अजून वर्णन करतायत. पुन्हा हेच ईश्वराचं प्रेम आहे. वेदांताच्या अभ्यासात किंवा ब्रह्मसूत्र भाषा बद्दल भाष्यात ही सांगताना जे शिष्य आहेत, अधिकारी, आता अधिकारी कोण आहे तर आपण मागे बघितलंच होतं. ज्ञानाचा अधिकारी हा साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झालेला असा जो मुमुक्षू असेल तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि तो ज्ञानाचा अधिकारी असल्यानंतरही त्याला नंतर पुढे काय करायचंय तर तद्विद्धित प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति तज्ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असणं, गुरूंना शरण जाणं, त्यांची सेवा करणं, हे सगळे झाल्यानंतर तो उपदेश होतो आणि मग तो शिष्य त्या ब्रह्मतत्वाला प्राप्त होतो. असा हा त्याचा क्रम सांगितलेला आहे. पण अधिकाऱ्यांमध्येही 3 प्रकार केलेले आहेत. उत्तम अधिकाऱ्याला अहम ब्रह्मास्मी म्हटलं तिथल्या तिथे तो अनुभव आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर निवृत्त नाथांनी हात ठेवला आणि तो ते सच्चिदानंद घन तिथल्या तिथे आहेतच ते, म्हणजे झाले म्हणायलाही लागलं नाही, कारण ते अवतार येते तर सिद्ध महात्मेच आहेत. पण जो उत्तम अधिकारी आहे त्याला त्या एका शब्दाने गुरुवाक्याने तिथल्या तिथे ज्ञान होतं आणि तो ज्ञानाचा अनुभव येतो. मध्यम अधिकाऱ्याला एक्सप्लेन करावं लागतं, बऱ्यापैकी जास्त समजावून द्यायला लागतं, उदाहरणं आहेत. परत हे विवेक आहे, क्षेत्रज्ञ विवेक, सदसद विवेक, नित्यानित्य विवेक, हेयोपादेय विवेक, वेगवेगळ्या लक्षणा यांनी त्यांना समजून द्यायला लागतं. पण अधम अधिकारी जर असेल तर त्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे सांगून पुन्हा पुन्हा त्याला त्याची जाणीव करून देऊन पुन्हा पुन्हा त्याला विचार करायला लावणं आवश्यक पडतं. त्यामुळे हे जे भगवान आता पुन्हा पुन्हा सांगतायत ते आपण म्हणजे स्वतःबद्दल म्हणताना असं म्हणेन, साधन चतुष्टय संपत्ती ही फार पुढची आहे. म्हणजे अधमाधिकारी होण्या इतकीही योग्यता या कलियुगात जीवांची नाहीये. त्यांच्या दयेने भगवंत हे सोप्या शब्दात पुन्हा पुन्हा सांगतायत अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत ते पोहोचवतायत. तर आता काय सांगतायत त्या निर्गुण निराकार परमात्म तत्वाचे ला कसं समजून घ्यावं आणि तो कसा अलिप्त आहे हे ते सांगतात. 31वा श्लोक. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. मला वाटतं 2च मिनिटं राहिले. संपलंच मला वाटतं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.